बाळू हे समजा कशा पायी करतो तर समध्या गावा मोरपंतांना कमी दाखवण्यासाठी जत्रत तर त्यांनी तुम्हाला हरवलं आणि आता बी तो दाखवून देणार का तुमची गावाला काही बी गरज नाही. अय्यो अय्यो, म्हणजे गावातलं माझं महत्व कमी करण्याचा कट रचला की काय बाळूनी? अहो त्या शेडजीच्या पोराचं लगीन म्हणजे वाजत गाजत होणार. तुम्हाला कोणी बोलणार बी नाही. अहो समजा पंचक्रोशीत लग्नाची चर्चा अहो कौतिक होणार. मग लोकांनी समजून जाणार का तुमच्याशिवाय कोणाचं काही अडत नाही. तो एवढूसा बाळू एवढ्या पुढे जाईल असे वाटले नव्हते. लहान आहे म्हणून सोडून दिले ना, खूप मोठी चूक केली बघा आपण. असेच जर घडत राहिले ना तर काय अर्थ राहिला या वाड्याला? काय अर्थ आहे चावडीत बसण्याला? आणि काय अर्थ राहिला तुम्ही पंच म्हणून असण्याला म्हणते मी. तसं बी कोणी ऐकतच नाही पंचाचं. ऐकत नसतील ना तर आता मी करेन. बघशील. केशव समान ठेव म्हणतो मी. अरे धान्य वाया नको जायला. धांदल नुसती याची बघा, जेव्हा बघाव तेव्हा. मी काय म्हणत होते, हा बोला. तुम्ही तिथी पाहून आलात का? हो, आजच सकाळी गुरुजींना भेटलो बघ. ठीक आहे, मग मुलीकडच्याना आपण आधी अपेक्षा कळवूयात. तिथीचं एवढ्यात सांगायलाच नको. ठीक आहे, जसं तुम्ही म्हणाल तसं मी पत्र पाठवतो. पण मला असं वाटतं की त्याआधी एकदा गणेशाला विचारून बघ, त्याचं काय मत आहे ते. अहो पण त्याने तर तेव्हाच सांगितले की त्याला मुलगी पसंत आहे म्हणून. पण एकदा खात्री करून घ्यायला काय हरकत आहे म्हणतो मी. नंतर जर त्याचा विचार बदलला तर अडचण नको म्हणतो मी. बरोबर आहे तुमचं. मी आत्ताच त्याला विचारते. कुठे बाहेर गेला नाही ना तो? नाही, असेल की इथेच. गणेश, गणेशा इकडे ये जरा. हा वा. अयो, ते बरोबर नाही का ठेवायचं रे केशवा? हा वा. गणेशा, तुझ्या लग्नाची तिथी ठरवली आहे. तू लग्नाला तयार आहेस ना? म्हणजे मुलगी पसंत आहे ना? अयो, मी तेव्हाच सांगितले की तयार आहे म्हणून मी. बघा, मी म्हणाले होते ना. अय्यो, तुझ्या अप्पांना शंका येत होती. ते मला म्हणाले की पुन्हा एकदा गणेशाला विचारून घे. ठीक आहे, तर आता तुम्ही लगेच पत्र पाठवून अपेक्षा कळवून टाका. अव्वा, वाईट वाटणार नसेल तर एक बोलू का? अरे बोल की. अपेक्षा वगैरे पाठवण्याची खरंच गरज आहे का? गरजेचं आहे का म्हणजे? तशी प्रथाच आहे. अयो, पण आपल्याला काही कमी आहे का म्हणतो मी. कमी तर त्यांनाही नाही गणेशा. तुमचं काय मत आहे? माझं काय मत असणार? तुम्ही सांगाल ते मी पत्रात लिहितो की. पत्रात आपल्या ठरल्याप्रमाणे त्यांनी मुलीला सोन्याने मडवून पाठवलं पाहिजे. म्हणजे किमान 100 तोळे सोनं तरी हवंच. त्याशिवाय 50 गाड्या भरून धान्य हवं. आपले जे कोणी नातेवाईक येतील त्या सगळ्यांचं व्यवस्थित मानपान झालं पाहिजे. 50 गाई, 50 बैल आणि चांदीची भांडी. आणि हा, याशिवाय त्याला काही द्यायचं असलं तर काहीच हरकत नाही. अयो अव्वा, पण आपल्याला खरंच गरज आहे का एवढ्या सगळ्यांची? गरज आहे का म्हणजे? हो, आहे गरज. हे बघ, तू यात लक्ष घालू नकोस. आम्ही बघतो हे सगळं.
तू जा बघू शेतावर. त्याला जर खरंच आवडत नसेल तर या सगळ्याची काय गरज म्हणतो मी सरस्वती. अय्यो, हे काय बोलता तुम्ही? एकुलत्या एक मुलाचं लग्न आहे, ते अगदी थाटामाटातच व्हायला हवं. तुम्ही पत्र पाठवून त्यांचं उत्तर काय येतंय हे बघून तिथे कळवूया. ठीक आहे, पाठवतो बघ मी पत्र. हो तर ठेवलं आहे गाडीत. होय, चल की बाळ. बरं, जावा. पण ध्यानात ठेवा, तिथं कुणा संग बी वाद घालू नका आणि कुणाला त्रास देऊ नका. हा, मला सांगतेस त्या बाळूला? दोघांसनी बी. हा, म्हणजे बाळूला आहे. ऐक रे. हा, बाळू, तिथं कुणा संग बी वाद घालू नग, भांडू नग. नाही, मी कुठं कोणा संग भांडतोय? नाही बाबा, कोणा संग नाही भांडत. नाहीच की मग. तिथं सत्ती हाय, बाकीची लेकरं हाय. ती काय बी बोलली तरी मनाला लावून घेऊ नग. त्यांच्या परीस तू मोठा आहेस, तेव्हा सांभाळून घे. बाकीच्यांचा ठावा नाही, पण सत्य संघ भांडत नाही. तीच माझ्या संघ भांडती या. ती काय बोलली तरी तू काय बी बोलू नग, समजलं? बघू. ए बघू काय ती सांग की तेवढं कर. होय, करतो. अजून काय? काय नाही, जात एक विचारू का? विचार की. नग म्हणल्यावर गप बसणार आहेस होय तू? गंगूताई आता येऊन गेली, तिच्या संघ का पाठवलं नाही मग?